भारतीय इतिहासातील सर्वात वादग्रस्त ज्याचा समाजावर सर्वाधिक आणि सर्वात प्रदीर्घ काळ परिणाम झाला असा एखादा ग्रंथ बघायला गेलं तर. हो, नक्कीच. पण जर ज्या व्यक्तीच्या नावाने हा ग्रंथ ओळखला जातो त्या व्यक्तीने तो प्रत्यक्षात लिहिलाच नसेल तर. म्हणजे विचार करा, ज्या ग्रंथांनी हजारो वर्षे एका विशाल खंडातील समाजव्यवस्थेचं नियमन केले, त्याचे नावच जर एका मोठ्या ऐतिहासिक ब्रँडिंगचा भाग असेल तर. म्हणजे हा एक असा विचार आहे जो केवळ आपला भूतकाळच नव्हे तर त्या भूतकाळाच्या पायावर उभी असलेली आजची जी सामाजिक व्यवस्था आहे ती समजून घेण्याच्या दृष्टिकोनाला पूर्णपणे हादरवून टाकतो. बरोबर. आणि कसं आहे, जेव्हा आपण अशा प्रकारच्या माहितीचा सामना करतो तेव्हा केवळ काही मथडे वाचून चालत नाही. आपल्याला त्या माहितीच्या अगदी मुळाशी जावं लागते. हो. आणि म्हणूनच जेव्हा वैचारिक गुंतागुंतींनी आणि ऐतिहासिक तपशिलांनी भरलेला एखादा महत्त्वपूर्ण लेख समोर येतो तेव्हा साहजिकच एक भावना निर्माण होते, ती म्हणजे मला तो पूर्ण लेख वाचून दाखव. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल चर्चेचं उद्दिष्ट नेमकं हेच आहे. एप्रिल 2026च्या आजचा सुधारक मासिकात डॉक्टर सुरेश खैरनार यांचा मनुस्मृती दहनाची 100 वर्षे हा एक अत्यंत अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाला आहे. हो, मी पाहिलाय तो लेख. तर आपण आज या लेखाचे सविस्तर आणि मुळापासून विश्लेषण करणार आहोत. मनुस्मृतीचा खरा इतिहास काय आहे, तिचे ते वादग्रस्त नियम कसे काम करत होते, आधुनिक संविधानासोबतचा तिचा वैचारिक संघर्ष आणि 1927 साली झालेल्या मनुस्मृती दहनाचा नेमका ऐतिहासिक अर्थ काय, या सर्व मुद्द्यांचा आपण या लेखाच्या आधारे समग्र आढावा घेणार आहोत. पण तत्पूर्वी या विश्लेषणाची चौकट स्पष्ट करणं आवश्यक आहे, कारण डॉक्टर खैरनार यांच्या या लेखात अत्यंत परखड, ज्वलंत आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मते मांडण्यात आली आहेत. हो, हे सांगणं खूप महत्वाचं आहे. हो, कारण विशेषतः जातीव्यवस्था, ब्राह्मणशाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारधारेवर लेखात कठोर भाष्य केले आहे. पण एका तटस्थ विश्लेषकाच्या भूमिकेतून आपले काम या मतांवर कोणताही निर्णय देणे किंवा कोणत्याही बाजूने उभे राहणे हे नाही. नक्कीच. एका ऐतिहासिक आणि सामाजिक दस्तऐवजाच्या रूपाने मूळ लेखात लेखकाने नेमके कोणते युक्तिवाद केले आहेत आणि त्यामागचे ऐतिहासिक संदर्भ काय आहेत हे जसेच्या तसे समजून घेणे हा या चर्चेचा मूळ हेतू आहे. ठीक आहे, तर आपण हे सविस्तर समजून घेऊया. लेखाची सुरुवातच मनुस्मृतीबद्दलच्या एका अत्यंत धक्कादायक आणि सर्वमान्य समजाला छेद देण्यापासून होते. नावावरून कोणालाही असेच वाटेल की हा ग्रंथ मनू नावाच्या एखाद्या प्राचीन ऋषीने लिहिला आहे. साहजिकच आहे. पण लेखकाचा दावा आहे की हा ग्रंथ प्रत्यक्षात मनूने लिहिलेला नाहीच. इसवीसन पूर्व 200 ते इसवीसन 200 या 400 वर्षांच्या कालखंडात तो मनूचा शिष्य भृगू याने लिहिला आहे. अरेच्या, आणि या दाव्याच्या समर्थनार्थ लेखात प्राध्यापक A.H. साळुंखे यांच्या संशोधनाचा अतिशय रंजक संदर्भ देण्यात आलाय. मनू हे नाव मनुस्मृतीच्या निर्मितीच्या काळापेक्षाही कित्येक हजार वर्ष जुने आहे. अच्छा, म्हणजे तो फक्त एक शब्द होता? हो, म्हणजे ते केवळ भारतीय उपखंडापुरते मर्यादित नव्हते. संपूर्ण इंडो युरोपियन संस्कृतीच्या दृष्टीने मनू हा एका अत्यंत प्राचीन आदरणीय पूर्वजाचा संदर्भ आहे. याच मूळ शब्दापासून मानव, मनुष्य किंवा इंग्रजीतील मॅन हे शब्द तयार झाले असावेत असे मानले जाते. बापरे, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. याचा अर्थ मनू ही एक सर्वव्यापी, महाशक्तिमान आणि अत्यंत प्राचीन अशी संकल्पना होते. म्हणजे हे एक प्रकारे एखाद्या अत्यंत नव्या आणि अतिशय जहाल राजकीय जाहीरनाम्याला समाजाची मान्यता मिळावी म्हणून त्या देशाच्या एखाद्या प्राचीन आदरणीय संस्थापक महापुरुषाच्या नावाने प्रकाशित करण्यासारखे आहे. एक्झॅक्टली. जेणेकरून त्या नव्या नियमांवर कोणीही प्रश्न उपस्थित करू नये आणि त्या ग्रंथाला एका अतींद्रिय प्राचीन पावित्र्याचा वलय प्राप्त व्हावे. हे उदाहरण या परिस्थितीतील रणनीती अगदी अचूकपणे स्पष्ट करते. कारण भृगू हा एक ब्राह्मण ऋषी होता. लेखातील विश्लेषणानुसार भृगूने स्वतःच्या काळात निर्माण केलेल्या किंवा त्याला अपेक्षित असलेल्या समाजव्यवस्थेच्या कल्पनांना धर्मशास्त्राच्या चौकटीत बसवले, पण त्याला नाव मनूचे दिले. एक प्रकारचं कव्हर होतं ते. हो, आणि या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातच अशी अत्यंत कुशल रचना केली गेली आहे जिथे मनू स्वतः लोकांना सांगत आहे की माझ्याकडून प्राप्त झालेले हे शास्त्र आता भृगू तुम्हाला ऐकवेल. काय सांगताय, म्हणजे इतकी पक्की योजना? हो ना. पुढे कुल्लूक भट्टांसारख्या विद्वानांनी मनवर्थ मुक्तावली नावाचे भाष्य या ग्रंथावर लिहिले. अशा विद्वानांच्या मान्यतेमुळे या ग्रंथाला एक अधिकृत आणि अपरिवर्तनीय प्रमाण म्हणून समाजात प्रस्थापित केले गेले.
पण मग जर भृगूने एका अत्यंत प्राचीन नावाचा वापर करून या नियमांना अधिकृत ठरवले, तर मग हे नियम नेमके कोणाच्या फायद्याचे होते आणि त्यातून कोणती व्यवस्था निर्माण केली जात होती, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो. हो, आणि इथेच लेखाचा तो भाग सुरू होतो जो जाती व्यवस्थेचे उदात्तीकरण आणि न्याय व्यवस्थेतील दुटप्पीपणा यावर प्रकाश टाकतो. लेखकाचे स्पष्ट म्हणणे आहे की भृगूने जाणीवपूर्वक गुणवत्ता, चारित्र्य आणि विद्वत्तेला बाजूला सारून केवळ आणि केवळ जन्माला सर्वोच्च महत्त्व दिले. म्हणजे तुमच्या कर्मापेक्षा तुमचा जन्म कुठे झाला याला महत्त्व. अगदी. लेखात या विधानाची पुष्टी करण्यासाठी मनुस्मृतीतील काही थेट आणि विदारक वचने उद्धृत केली आहेत. यात केवळ श्रमाची विभागणी नव्हती, तर ती श्रमिकांची एक अत्यंत कठोर उतरंड होती. म्हणजे कोणी कोणतं काम करायचं हे ठरलेलं होतं का? हो. उदाहरणार्थ, शूद्र व्यक्ती कितीही विद्वान असली तरी तिने राजाला उपदेश करू नये असा स्पष्ट नियम होता. लेखातील एका संदर्भानुसार मनू सांगतो की ज्या राजाला एखादा शूद्र धर्मोपदेश करतो ते राष्ट्र चिखलात रुतलेल्या दाहीसारखे हळूहळू नष्ट होते. हे खरंच खूप टोकाचं आहे. आणि याउलट एखादा ब्राह्मण मूर्ख असला तरी तो वंदनीय आहे असा या व्यवस्थेचा आग्रह होता. न्याय व्यवस्थेतील हाच दुजाभाव शिक्षेच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तो केवळ भेदभाव न राहता एका अत्यंत क्रूर यंत्रणेचं रूप घेतो असं मला वाटतं. हो, त्याबद्दलही लेखात खूप काही दिलंय. कारण लेखातील तपशिलानुसार ब्राह्मणाने कितीही भीषण गुन्हे केले तरी त्याला मृत्यूदंड दिला जात नसे. त्याला जास्तीत जास्त त्याची संपत्ती सुरक्षित ठेवून देशाबाहेर काढण्याची तरतूद होती. पण बाकीच्यांसाठी नियम खूप वेगळे होते. हो ना. पण या उलट जर शूद्राने ब्राह्मणाचा केवळ अपमान केला किंवा अत्यंत क्षुल्लक कारणावरून त्याचं नाव आणि गोत्र उच्चारले, तर त्याच्या मुखात 10 बुटांच्या लांबीचा गरम लोखंडी खिळा खुपसणे, कानात उकळते तेल ओतणे किंवा जीभ कापणे अशा अमानुष शिक्षा सांगितल्या आहेत. बापरे, या शिक्षांकडे केवळ शारीरिक अत्याचार म्हणून पाहणे ही घाई ठरेल. लेखातील विश्लेषणाचा रोख असा आहे की या शिक्षा एक प्रकारचं सामाजिक आणि मानसिक दहशत निर्माण करण्याचं साधन होत्या. बरोबर. खालच्या मानल्या गेलेल्या वर्गाचे आवाज कायमचे दाबणे आणि त्यांना ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेतून कायमचे निष्कासित करणे हा यामागील मुख्य हेतू होता. पण इथेच एक अत्यंत कळीचा आणि बुचकाळ्यात टाकणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर हे नियम इतके जाचक होते, शिक्षा इतक्या अमानुष आणि स्पष्टपणे एकांगी होत्या, तर बहुजन समाजाने हे सर्व शेकडो किंबहुना हजारो वर्ष निमूटपणे का सहन केले? हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. कारण जगाच्या इतिहासात जेव्हा जेव्हा असे टोकाचे शोषण झाले आहे, तेव्हा मोठ्या क्रांत्या किंवा बंड पुकारले गेले आहेत. मग या व्यवस्थेविरुद्ध व्यापक बंड का उभे राहिले नाही? या प्रश्नाचे उत्तर मानवी इतिहासातील एका अत्यंत प्रभावी आणि तितक्याच भयंकर मानसशास्त्रीय शस्त्रात दडलेले आहे, ज्याचे विवेचन लेखात केले आहे. हे शस्त्र म्हणजे पूर्वजन्मातील कर्माचा सिद्धांत. अच्छा, म्हणजे पुनर्जन्माची भीती. हो. हे नियंत्रण केवळ शारीरिक बळावर मिळवलेले नव्हते, तर ते एका अतिशय कुशल वैचारिक जाळ्याच्या माध्यमातून मिळवले होते. माझी ही दयनीय अवस्था, माझे हे शोषण हे इतर कोणामुळे नाही तर माझ्याच पूर्वजन्मातील वाईट कर्मांचे फळ आहे, ही समजूत अत्यंत पद्धतशीरपणे शोषितांच्या मेंदूत बिंबवली गेली. म्हणजे शोषितांना त्यांच्या शोषणाचंच समर्थन करायला लावणे. हे खरोखरच धक्कादायक आहे. हे एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये असा व्हायरस सोडण्यासारखे आहे, जो त्या सिस्टमला असे वाटायला लावतो की जे काही नुकसान होत आहे ते सिस्टमच्या स्वतःच्याच फायद्यासाठी आहे. अगदी तसंच. जेव्हा एखादी व्यवस्था शोषितांनाच असे वाटायला लावते की शोषकांचे हितरक्षण करणे आणि त्यांना विनातक्रार सेवा देणे हेच आपले धार्मिक कर्तव्य आहे आणि असे केल्यानेच आपला पुढचा जन्म सुधारेल, तेव्हा बंडाची ठिणगी निर्माण होण्याआधीच विझून जाते. अगदी तंतोतंत. जेव्हा माणसाचा स्वतःच्या दुःखामागचा दृष्टिकोनच बदलून टाकला जातो, तेव्हा त्याला साखळदंडांची गरज भासत नाही. हो, वैचारिक साखळीच काम करते. हो, ती वैचारिक साखळीच त्याला गुलामगिरीत अडकवून ठेवण्यासाठी पुरेशी असते. डॉक्टर खैरनार यांच्या मते हीच भृगूची किंवा मनुस्मृतीच्या नियमांची खरी चतुराई होती. आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्रूर व्यवस्थेचा फटका केवळ विशिष्ट जातींनाच बसला नाही. या उतरंडीचा सर्वात खालचा आणि सर्वाधिक दाबला गेलेला स्तर हा स्त्रियांचा होता. हो, लेखात यावर खूप भर दिला आहे. जाती व्यवस्था टिकवण्यासाठी स्त्रियांवर बंधने कशी लादली गेली यातील अत्यंत थंड आणि गणितासारखा अचूक कार्यकारण भाव लेखकाने पुढे उलगडून दाखवला आहे. मनुस्मृतीने स्त्रियांवर जी बंधने लादली त्याचे मुख्य कारण लेखात प्रजाविशुद्ध्यर्थ म्हणजेच शुद्ध वंशासाठी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यामागील सामाजिक आणि राजकीय तर्क समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना जातींची सरमिसळ नको होती. एक्झॅक्टली. जर स्त्रीला स्वातंत्र्य दिले तर ती स्वतःच्या मर्जीने, गुणवत्तेनुसार आणि आवडीनुसार आपला जोडीदार निवडेल, आणि जर असे झाले तर जन्म आधारित वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेच्या भिंती कोसळून पडतील. ही अत्यंत मोठी भीती ह्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी होती. म्हणजे मुळावरच घाव बसला असता. हो ना. त्यामुळे ब्राह्मण जातीचे किंवा उच्च वर्णांचे वर्चस्व अबाधित ठेवायचे असेल तर वंशावळ शुद्ध राहणे आवश्यक होते, आणि त्यासाठी स्त्रीच्या जीवनावर आणि स्वातंत्र्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणे हाच एकमेव मार्ग मनुस्मृतीने सांगितला. हे एका अत्यंत नियंत्रित अशा कॉर्पोरेट मक्तेदारीसारखे आहे, जिथे कंपनीच्या संचालक मंडळाला हे माहीत असते की जर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिले तर मक्तेदारी मोडून पडेल. बरोबर. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना असे सांगितले जाते की तुम्हाला स्वतःच्या हिताचे निर्णय घेण्याची बुद्धीच नाही, त्यामुळे कंपनी तुमच्या वतीने सर्व निर्णय घेईल. बाल्यावस्थेत पित्याच्या, तारुण्यात पतीच्या आणि वार्धक्यात पुत्राच्या अधिपत्याखाली स्त्रीला ठेवले गेले. तिला कधीही स्वतंत्र अस्तित्वाची परवानगी दिली गेली नाही. आणि या संदर्भात लेखात डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या विधानाचा दाखला दिला आहे. ते म्हणाले होते की समाजात सर्वांत खालच्या पातळीवर जर कोणी असेल तर ती स्त्रीच आहे, ती ब्राह्मण असली तरी. हे खूपच विचार करायला लावणारं विधान आहे. मनुस्मृतीच्या नियमांचं विश्लेषण करताना हे विधान किती अचूक आहे हे लक्षात येते. स्त्रीला संस्कारांचा अधिकार नाही, तिला वेद किंवा ज्ञान ऐकण्याचाही अधिकार नाही. विवाह हाच तिचा उपनयन संस्कार, पतीसेवा हेच तिचे गुरुकुल आणि स्वयंपाकघरातील काम हेच तिचे होम हवन मानले गेले. तिला ज्ञानाच्या आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रक्रियेतून पूर्णपणे बाद करण्यात आले होतं. अगदी बरोबर. हे सर्व ऐकताना असे वाटते की आपण हजारो वर्षांपूर्वीच्या एका अत्यंत अंधाऱ्या कालखंडाविषयी बोलत आहोत. पण या लेखाचा खरा धक्कादायक भाग तेव्हा सुरू होतो जेव्हा हा सर्व ऐतिहासिक संदर्भ आधुनिक काळाशी येऊन जोडला जातो. हो, तो भाग खूपच महत्त्वाचा आहे. जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आधुनिक समतेवर आधारित संविधान सुपूर्त केले, तेव्हा या प्राचीन विचारांचा आणि नव्या लोकशाही मूल्यांचा जो थेट संघर्ष उभा राहिला तो लेखकाने अतिशय पुराव्यांनिशी मांडला आहे. या वैचारिक संघर्षाचे स्वरूप समजून घेण्यासाठी लेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रमुख माधव सदाशिव गोळवलकर यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला आहे. अच्छा, काय होतं ते विधान? हा संदर्भ ऑर्गनायझर या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या एका लेखाचा आहे. या दाव्यानुसार जेव्हा भारतीय संविधान लागू होण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा गोळवलकर यांनी नव्या संविधानावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. म्हणजे संविधानाला विरोध होता. हो, त्यांनी या संविधानाला भीमस्मृती असे संबोधले आणि ती केवळ पाश्चात्य किंवा विदेशी संविधानांची एक नक्कल असल्याची टीका केली. बापरे. त्यांच्या मते स्पार्टाकस आणि सोलनसारख्या पाश्चात्य विचारवंतांच्याही हजारो वर्षाआधीपासून भारताकडे मनुस्मृतीसारखे महान आणि परिपूर्ण संविधान उपलब्ध असताना या नवीन पाश्चात्य धर्तीवर आधारित संविधानाची देशाला काय गरज होती? म्हणजे एका बाजूला जन्मावर आधारित विषमता आणि उतरंड सांगणारा हजारो वर्ष जुना ग्रंथ, ज्याला काहीजण मूळ आणि परिपूर्ण भारतीय संविधान मानत होते, आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक व्यक्तीला, मग तो कोणत्याही जातीचा किंवा लिंगाचा असो, समान अधिकार देणारे आधुनिक लोकशाहीवादी संविधान. हो, दोन टोकाच्या भूमिका आहेत त्या. हां, केवळ दोन पुस्तकांमधला किंवा ग्रंथांमधला वाद वाटत नाहीये मला. खरे हा, दोन पूर्णपणे भिन्न आणि एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या जीवन पद्धतींमधला संघर्ष आहे. एक विचारधारा जी जन्मजात आणि लिंग यावर आधारित विषमतेचे समर्थन करते आणि तिला नैसर्गिक मानते, आणि दुसरी विचारधारा जी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व या आधुनिक मूल्यांवर उभी आहे. बरोबर. लेखकाच्या मते जुन्या विचारांची पाळीमुळं समाजाच्या मानसिकतेत इतकी खोलवर रुजलेली आहेत की संविधानाने कायदेशीर समता दिली असली तरी या दोन विचारधारांमधील सुप्त आणि उघड संघर्ष आजही अनेक पातळ्यांवर चालूच आहे. आणि ह्याच दोन विचारधारांच्या संघर्षातील एक अत्यंत निर्णायक, स्फोटक आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे 25 डिसेंबर 1927चा प्रसंग. होय, ज्याला आपण मनुस्मृती दहन म्हणतो. अगदी. ज्या घटनेच्या स्मरणार्थ आणि जिची 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला आहे तो म्हणजे मनुस्मृती दहन. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी हा अभूतपूर्व प्रसंग घडला.
हा केवळ एका कागदाच्या तुकड्यांचा जाळलेला ढिगारा नव्हता, तर ती एका प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धची थेट कृती होती. स्थापित करणे होते. आणि याच सत्याग्रहादरम्यान 25 डिसेंबर 1927 रोजी रात्री 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात मनुस्मृतीचे जाहीर दहन करण्यात आले. हो, तो एक ऐतिहासिक प्रसंग होता. पण या घटनेतील ज्या एका अत्यंत महत्त्वाच्या तपशिलाकडे लेखकाने लक्ष वेधले आहे, तो तपशील या चळवळीचे व्यापक स्वरूप स्पष्ट करतो. कोणता तपशील? मनुस्मृती दहनाचा हा प्रस्ताव एका ब्राह्मणाने म्हणजेच गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे यांनी मांडला होता. अरेच्छा, म्हणजे एका ब्राह्मणाने प्रस्ताव मांडला होता. हो, आणि त्याला यन राजभोजांनी पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष दहन एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बैराग्याच्या हाताने झाले. हा तपशील अत्यंत बोलका आहे. याचा अर्थ हा लढा केवळ एका जातीचा दुसऱ्या जातीविरुद्ध नव्हता, तर तो विषमतेवर आधारलेल्या एका विचारधारेविरुद्धचा समतावादी विचारधारेचा लढा होता. बरोबर. जिथे प्रस्थापित उच्च जातीतील लोकही त्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले. पण लेखात असाही उल्लेख आहे की याआधी 1926 मध्ये मद्रास राज्यात पेरियारांच्या नेतृत्वातही असाच मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम झाला होता. हो, तोही एक मोठा लढा होता. मग महाडच्या घटनेचे ऐतिहासिक वेगळेपण आणि तिचे महत्त्व इतके अनन्यसाधारण का मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर देताना लेखकाने महाडच्या घटनेचे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे. महाडचं दहन हे समाजातील सर्वात तळागाळातील लोकांनी, ज्यांना जातीव्यवस्थेने ज्यांना अक्षरशः हजारो वर्षे पायाखाली तुडवले होते, त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने झाले होते. अच्छा, त्यांचा थेट सहभाग होता. हो, आणि सर्वात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या घटनेला आणि या संपूर्ण सत्याग्रहाला स्त्रियांची प्रचंड मोठी उपस्थिती होती. म्हणजे ज्यांना सर्वात जास्त दाबून ठेवलं होतं त्या तिथे होत्या. हो, ज्या स्त्रियांना मनुस्मृतीने सर्वात दुय्यम स्थान दिले होते, त्या स्त्रिया स्वतःच्या मुक्तीच्या या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्रुती, स्मृती आणि पुराणे यांनी निर्माण केलेल्या आणि आपण आधी चर्चा केलेल्या त्या कर्माच्या सिद्धांताच्या मानसिक गुलामगिरीला जाहीरपणे आणि सामूहिकरित्या नाकारण्याची ती एक अत्यंत धाडसी ऐतिहासिक घोषणा होती. आणि म्हणूनच हे संपूर्ण सखोल विश्लेषणाच्या आधारे लेखक डॉक्टर सुरेश खैरनार एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या निष्कर्षाप्रत येतात. हो, तो निष्कर्ष खूप महत्त्वाचा आहे. ते सुचवतात की 98 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले मनुस्मृती दहन हा खऱ्या अर्थाने भारतातील स्त्रीमुक्तीचा पहिला आणि सर्वात मोठा क्षण होता. नक्कीच. पण 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करतोच, पण भारतीय सामाजिक आणि ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात विचार करता ज्या ग्रंथाने स्त्रियांना हजारो वर्ष गुलामीत ठेवले त्याचे दहन झाल्याचे दिवस म्हणजेच 25 डिसेंबर हा भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा व्हायला हवा, अशी अत्यंत आग्रही मागणी लेखाच्या शेवटी करण्यात आली आहे. हा निष्कर्ष आपल्याला त्या संपूर्ण घटनेकडे एका पूर्णपणे नव्या आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडतो. हे दहन केवळ एक निषेध नव्हता, तर ती एका नव्या, समान आणि शोषणमुक्त युगाची नांदी होती, जिथे स्त्री आणि पुरुष दोघांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाच्या रूपाने मिळणार होता, असंच लेखकाला यातून सुचवायचे आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? या संपूर्ण प्रवासातून आपण काय समजून घेतले? आपण एका अत्यंत प्रभावशाली ऐतिहासिक ग्रंथाची उत्पत्ती आणि त्यामागचे राजकारण पाहिले, त्याचे जाचक नियम आणि त्या नियमांना टिकवून ठेवणारी कर्माच्या सिद्धांताची ती क्रूर मानसिक यंत्रणा समजून घेतली. अगदी. आणि दस्तऐवज हे केवळ भूतकाळातील बंदिस्त नोंदी नसतात. बरोबर, ते आजही कुठेतर जिवंत असतात. हो, त्यांचे अदृश्य पडसाद आणि त्या विचारांची मुळं वर्तमानातही आपल्या समाजाच्या मानसिकतेत कुठेतरी खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे वर्तमानातील सामाजिक गुंतागुंत समजून घेण्यासाठी या ऐतिहासिक मुळांचा तटस्थपणे शोध घेणे अत्यंत आवश्यक ठरते. आणि आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी हीच ऐतिहासिक गुंतागुंत आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या आत्मपरीक्षणाकडे घेऊन जाते. हो, जर हजारो वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक तयार केल्या गेलेल्या एका विषमतेच्या व्यवस्थेचे विचार आणि तिची उतरंड आज 21व्या शतकातही आपल्या समाजावर, आपल्या राजकीय चर्चांवर आणि आपल्या मानसिकतेवर नकळतपणे प्रभाव टाकत असतील, तर आजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आपण असे कोणते अदृश्य नियम, अशा कोणत्या प्रथा किंवा पूर्वग्रह पाळत आहोत ज्यांची पाळेमुळं अशाच एखाद्या शोषणावर आधारित व्यवस्थेत दडलेली आहेत? खूपच मोठा प्रश्न आहे.
आपण खरोखरच वैचारिकदृष्ट्या पूर्णपणे मुक्त झालो आहोत की आजही त्या जुन्या अदृश्य साखळ्यांनी आपले विचार बांधलेले आहेत? या प्रश्नाचा शोध आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागेल. याच विचारांसोबत आज आपण इथेच थांबूया. या विषयाच्या मुळाशी जाणाऱ्या या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.